एक लक्षात घ्या, त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की आमची पोरगी त्यांनी घालवली. ते अत्यंत दुःखात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या मुलीचा खून केला. पण याच्यामध्ये वैष्णवीला जे काही हाल अपेक्षा त्यांनी केल्या, जी मारहाण केली, जी हॅरेसमेंट केली, त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या मुलीला आपण जगात का जगायचं? ज्याच्या बरोबर प्रेम केलं, लग्न करून आलो, आईबाप एवढे देतायत, करतायत, धरतायत आणि तो समोरचा माणूस आपल्या चारित्र्यावर संशय घेतो. या भावनेनी, या त्रासानी, मानसिक कौटुंबिक हॅरेसमेंटनी, सततच्या मारहाणीमुळं तिला आत्महत्या करायला हगवण्यांनी भाग पाडले, अशी ही सद्य परिस्थिती आहे. आणि त्याच्यानुसारच पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणे, मानसिक शारीरिक छळ करणे, जो 324 वगैरे तुम्ही म्हणताय तो म्हणजे मारहाणीचा, तोही त्याच्यात लावलेला आहे. ही सगळी अशी गोष्ट असल्यामुळेच याच्यामध्ये हगवणे कुटुंबाने कितीही आता आव आणला तरी त्या गोष्टी होणार नाही. आणि त्यांनी उलट अजून सबमिशन द्यावे, त्याचा अजून खोल तपासून अजून त्यातनं पुरावे बाहेर येतील.